Cancer Healer Center, a new beginning. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं। मंत्र्यांचे फिक्सर, पीए, ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। मिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही। सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही, नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मंत्र्यांच्या ओएसडी संदर्भात अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट। 2 ते 3 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्यांच्या ओएसडीनं 5 लाख मागितले। आमदार मिटकरींचा गंभीर आरोप। मागील सरकारमध्ये रोजगार हमी विभागाच्या ओएसडीनं पैसे मागितल्याचा दावा। बीड जिल्ह्यातील मसाजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार, अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा। मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी, आमदार सुरेश दसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनात उल्लेख। संतोष देशमुख, महादेव मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटना दुर्दैवी, सरकारनं कुटुंबियांना न्याय दिलाच पाहिजे। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका। नाशिक कुंभमेळ्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्याचा आराखडा सादर होणार। रस्ते, विमान, रेल्वे वाहतुकीसंदर्भात आढावा घेतला जाणार। एमएमआरडीएनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश। फ्रेंच कंपनीनं एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत। फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी। एमएमआरडीएवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोरेंची पाठराखण। नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। सुषमा अंधारेंची नीलम गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। नीलम गोरेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक। जयंत पाटलांची चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी 25 मिनिटं चर्चा। भेटीचा हेतू राजकीय नसल्याचा पाटलांचा खुलासा। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। राज्यातली सर्वच जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती। विद्यार्थी, नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा। ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी संवर्गातील जात पडताळणी गतिमान होणार। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार। महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास उघडे राहणार। शिवमंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट। प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याचा आजचा शेवटचा दिवस। महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरता लगबग। पहाटे 4 वाजेपर्यंत सुमारे 25 लाख लोकांनी संगमावर स्नान केलं। आजपासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना। विदर्भ विरुद्ध केरळ आमने सामने। केरळची प्रथम गोलंदाजी। पहिल्याच ओव्हरमध्ये विदर्भाला पहिला धक्का। Cancer Healer Center, a new beginning.